इज द टाइम, हीच ती मुमेंट, हाच तो क्षण, हीच ती वेळ ज्यावेळेला आपल्याला इमोशनल व्हायचं असतं. आणि त्या राऊंडचं नाव आहे दिल से, ज्यामध्ये माझ्याकडे हा फोन असतो आणि हा फोन जगातल्या कुणालाही लागू शकतो. ज्यांना लावलाय ते जरा कव्हरेजच्या बाहेर आहेत. हाँ राणा जी, कैसे हैं आप? अच्छा, मी जरा खुपते तिथे गुप्तेच्या सेटवर आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रासमोर मी एक तुमच्याकडून गिफ्ट मागते. म्हणजे तुम्ही आता 10 वर्ष होणार आहेत आपल्या लग्नाला आणि त्याच्यासाठी तुम्ही नेहमी मला विचारत होतात की काय गिफ्ट हवंय, काय गिफ्ट हवंय. तर मला तुमच्याकडून हे वचन हवंय की तुम्ही जितकं चांगलं हिंदी बोलता तितकंच पुढच्या वर्षीच्या महाराष्ट्र दिवस किंवा मराठी भाषा दिवस या 2 दिवसांमधल्या एका दिवशी तुम्ही तितकंच चांगलं मराठीत उत्स्फूर्तपणे भाषण द्याल, एवढं चांगलं मराठी तुम्ही शिका. तर तुम्ही हे गिफ्ट मला द्यायला तयार आहात का? त्यात कठीण काय आहे? माझ्याबरोबर 10 वर्ष संसार केलात, मग मराठीने जमणार शिकायला? तुम्ही वचन देताय, उभा महाराष्ट्र ऐकतोय. तुम्ही कुठेही बाहेर गेलात तर ते म्हणणार कुठपत आलंय मराठी. ठीक है, चैलेंज लेने को तैयार है आप? थैंक यू सो मच, थैंक यू सो मच. ठीक है, चलिए. तो महाराष्ट्राचं जावई म्हणून तुम्हाला ऑलरेडी प्रेम देतात महाराष्ट्राचे लोक, पण आता मराठी बोलणारा महाराष्ट्राचा जावई म्हणून तुम्हाला अधिक प्रेम मिळेल. ठीक है, ओके, बाय. नाउ इट्स योर टर्न मिलिंद. हेलो किशोरदा, मैं मिलिंद इंगले बोल रहा हूँ. कधी तुम्हाला मला माझ्या आयुष्यात तुम्ही जिवंत असताना भेटता आलं नाही. सतत तुम्हाला लहानपणापासून तुमचा आवाज ऐकत आलो, तुमची गाणी ऐकत आलो. थोडंफार टीव्हीवर ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही असताना तुम्हाला थोडंफार बघितलं. पण जेव्हापासून गाणी ऐकली आणि बघितलं तर मला एकच वाटलं की मला तुमच्यासारखं व्हायचंय. किशोरदा, किशोर कुमार मला व्हायचंय. आणि ते स्वप्न घेऊन मी आयुष्यभर जगलो आणि आज पण ते स्वप्न आहे. म्हणजे मला माहिती नाही की आराधना रिलीज होईपर्यंत लोकांना तुमचं महत्त्व का कळलं नाही. तुमची गाणी आराधनाच्या पूर्वी पण तितकीच सुंदर होती, अतिशय हळूवार चांगली गाणी होती. आणि तरी आराधना आल्यानंतर तुम्हाला खूप मोठा ब्रेक मिळाला असं लोकांना का आवडलं, त्यानंतर तुम्ही जास्त पॉप्युलर झालात. हे का हे मला आज तक कळलं नाही. आम्ही बुझते पारी ना असं का झालं ते. पण मला माहिती नाही, कदाचित मी पण त्याच एका आराधना सिनेमासारखी वाट बघतोय की तुमच्यासारखं मला लोकांनी प्रेम द्यावं. जे काही मला प्रेम मिळालं ते खूप चांगलंच आहे, पण ह्याच्यापेक्षा चांगलं प्रेम मला अजून मिळावं. आणि कुठेतरी मी पण ही देवाकडे आणि तुमच्याकडे ही आराधना करतोय की आराधना नंतर जे काही तुमच्या आयुष्यात घडलं ते माझ्या आयुष्यात घडावं. कारण मी आयुष्यभर फक्त तुमच्याच इमोशन्सनी कसं गाता येईल ह्याचाच आयुष्यभर विचार केलाय. त्या पलीकडे मला कधी काही सुचलं नाही. तेव्हा मला तुमचे आजही आशीर्वाद हवेत आणि तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहाल. आणि छोटंसं तुम्हाला तुमच्याच भाषेतलं गाणं ऐकवण्याचा प्रयत्न करतो. हमारे करो तुम्हारो बिना लोह गो लोह तुले उठिबे बाजी तंत्री राजी उठिबे बाजी तंत्री राजी मोहन अंगुले আমারে করো তোমারো বিনা. थैंक यू किशोर. You deserve a hug, my dear. You deserve a hug. मी दादांवरती एक कविता केली, ऐकू का? अरे प्लीज जरूर, ऐकवा. प्लीज. दादा कभी कभी आपसे बहुत जलन होती है. दादा कभी कभी आपसे बहुत जलन होती है. आपकी आवाज जैसे मंदिर में बजती घंटा. वाह. आपकी आवाज जैसे मंदिर में बजती घंटा और हमारी जैसे बैरल पे मारा डंडा. क्या बात है. दादा आपका ताल जैसे हिरनी की चाल. क्या बात. आपका ताल जैसे हिरनी की चाल, हमारा दे धमाल. दादा कभी कभी आपसे बहुत जलन होती है. दादा आपके साथ लक्ष्मी, आपके साथ प्यारे, आपके साथ लक्ष्मी, आपके साथ
प्यारे, हम तो बस रिमिक्स के मारे. ओहो, क्या बात दादा है. कभी कभी आपसे बहुत जलन होती है. दादा कभी कभी आपसे बहुत जलन होती है क्योंकि आपके साथ असली मधुबाला वाह, और हमें ढूंढनी पड़ती है मेरी मधुबाला. क्या बात है. दादा कभी कभी आपसे बहुत जलन होती है क्योंकि हम कितना भी करें फिर भी आखिर है शोर. हम कितना भी करें फिर भी आखिर है शोर क्योंकि 1000 अवधूत जोडो फिर भी नाही बनता किशोर. आणि आता वेळ झालेली आहे ती आहे आमच्या रॅपिड फायर राऊंडची. रेणुका शहाणे, तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे. आवडती दिग्दर्शिका किशोरी शहाणे की कांचन अधिकारी? मी कांचनताईंबरोबर काम केलंय म्हणून कांचन अधिकारी. आवडती लेखिका शांता गोखले की सई परांजपे? शांता गोखले. राणाजींमध्ये सगळ्यात जास्त काय आवडतं? त्यांचे डोळे की प्रभावी बोलणं? प्रभावी बोलणं. जास्त काय आवडतं? सूत्रसंचालन की अभिनय? अभिनय. स्वतःतलं काय आवडतं? लेखन की दिग्दर्शन? दिग्दर्शन. आवडता संगीतकार मिलिंद इंगळे की अवधूत गुप्ते? अजय अतुल. मिलिंद इंगळे. आवडता कवी ज्ञानेश वाकुडकर की सौमित्र? सौमित्र. कुणाचं हसणं जास्त आवडतं? रेणुका शहाणे की पल्लवी जोशी? ऐक. रेणुका शहाणे. आवडता अल्बम हम्म. ये है प्रेम की गारवा? गारवा. आवडते संगीतकार अजय अतुल की सलील कुलकर्णी? सलील कुलकर्णी. आवडती गायिका बेला शेंडे की वैशाली सामंत? हा. अरे फारच बापरे. कठीण आहे. नाही असं काही कठीण नाही. म्हणजे 19-20च असतं का ह्या सगळ्यामध्ये? बेला शेंडे. आज तुम्ही आलात, तुम्ही इतकी छान उत्तर दिलीत रॅपिड फायर पर्यंत सगळ्या गोष्टींची. खूप मजा आली. थँक्यू सो मच. खरंच आजचा एपिसोड एकदम चाबूक झाला असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? प्लीज कळवा. आमचा पत्ता आहे खुपते तिथे गुप्ते, झी मराठी, 135 कॉन्टिनेंटल बिल्डिंग, डॉक्टर ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई 400018. आजच्या कार्यक्रमाची सांगता मात्र मी करायला सांगणार आहे मिलिंदला त्याच्या एखाद्या छानशा गाण्याने. मिलिंद. नको टाळू अशी सखे, नको टाळू पुन्हा पुन्हा, मन ये तुझ्या माग त्याचा एवढाच गुन्हा. तुला टाळण्याचा छंद, मला भाळण्याचा छंद, जीव जाळून जाळून तुला जाळण्याचा छंद. किती टाळलंस तरी तुला शोधता येईना, तुझ्या एका भेटीसाठी जन्म शेकडो घेईना. जन्म घेईन शेकडो झालं सोबती सरण, तुझ्या होकाराच्या साठी लाख झेली न मरण. मरणाची पर्वा नाही, सरणाची आग नाही, मला नकार दिलास तरी तुझा राग नाही. तुला बोललो मी काही सार मनात असू दे, भेट वादळाशी झाली असं ध्यानात असू दे. कधी ओठात येऊ दे वेड्या वादळाचं नाव, तुझ्या टपोर डोळ्यात माझं इवल सगाव. असेच छान छान गेस्ट येत राहतात आणि त्यामुळे माझा शुक्रवार शनिवार तर फार छान जातो. पण तुमचा काय सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार सगळेच तुम्हाला तर तुमची चैन आहे हो, तुमची मजा आहे. कारण सोमवार मंगळवारी मराठी पाऊल पडते पुढे एकदम रंगतदार होत चाललंय, त्याची दुसरी फेरी सुरू झालेली आहे. आणि त्याचबरोबर अप्सरा आली मध्ये कॉलबॅक राऊंड झाल्यामुळे नवीन अप्सरांची एंट्री झाली आहे, त्यामुळे तुमची एकंदरीत धमाल आहे. तर पाहत राहा कायमच तुमचा लाडका कार्यक्रम दर शुक्रवार शनिवारी खुपते तिथे गुप्ते.